तुम्हाला NSD मधून पास आउट होऊन पूर्ण 50 वर्ष झाली. आय थिंक सो. 74 मध्ये you 74 ला passed out. मी मग डॉक्टर शिवराम कारंत त्यांनी आमच्या बरोबर करेक्ट. चा वेश केला होता. नंतर प्रोफेसर शोजो सातो ते अमेरिकेहून आले होते. त्यांनी काबुकीचा शो केला. करेक्ट. नंतर आमच्या आधी म्हणजे मी गेले त्याच्या आधी फ्रिट्स बेनेविट्स आले होते. त्यांनी 2-3 नाटकं केली तिथे. सो इट वॉज नॉट ओनली अलकाझी. तर एक म्हणजे रिॲक्शन तुला सांगते माझा भातचा, रोहिणी त्या तुला एवढी कमी आहे का पैशाची की तू असा रोल करावास? म्हटलं अरे असं काय म्हणतोयस तू म्हणावंस असं की घरच्याच बायका बाहेर राहिल्या तर कोणत्या तोंडाने बायकीच्या बायकांना सांगणार तुम्ही जेलमध्ये जा. हो बरोबर आहे. राईट. त्यामुळे करायची असेल सुरुवात तर घरापासून करायची. बरोबर. म्हणूनच त्यांनी मुलांना सुद्धा स्पेअर केलं नव्हतं. नॉट एट ऑल. मी नेहमी सांगते टू गिव्ह अ पर्सन थर्ड चान्स मोर दॅन वन सेकंड वन. म्हणजे सभेमध्ये बोलताना, एवढ्या मोठ्या सभेमध्ये बोलताना तुम्हाला समजा ती तत्व समजलीच नसतील तर तुम्ही नाही बोलू कसं शकणार. नाही. पण कस्तुरबाची त्यांचं नाव पहिलं होतं की ते नाही तर त्या बोलतील आणि मग बाकीच्यांची नावं होती. अल्टिमेटली कस्तुरबाजींना पण अटक झाली. राईट. आपण नेहमी म्हणतो आपण मागून चालायच्या, तर माझं मत आहे त्या खांद्याला खांदा देऊन चालल्या आणि त्या चालल्या, त्या फरफटल्या नाही. नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज जे आपल्या गेस्ट आहेत ना, शी इज अ लिव्हिंग लेजंड. ओके. म्हणजे मी लहानपणापासून त्यांचं काम बघितलेलं आहे. आता त्या अशी मान हलवतोय स्टील. आणि लेट अस वेलकम रोहिणीताई हट्टंगडी. थँक्यू. हाय रोहिणीताई. हॅलो. रोहिणीताई, मी जस्ट विकिपीडियावर वाचत होते. तर बऱ्याचदा विकिपीडियावरची माहिती बरोबर नसते, पण आय थिंक ही बरोबर असावी की या वर्षी 2024 साली तुम्हाला NSD मधून पास आउट होऊन पूर्ण 50 वर्ष झाली. आय थिंक सो. 74 मध्ये you passed out. मी पास आउट झाले. सो हाऊ हॅव दीज 50 years been? गॉड. 50 years तसं म्हणायला मी जगतीये त्याच्यावर, त्या 3 वर्षांवर मी आजपर्यंत जगतीये असं म्हणायला हरकत नाहीये. कारण दोज 3 years इतकी हेल्प केली आहे. म्हणजे नसते गेले तर मला वाटतं तेच शिकायला मला 10-15 वर्ष लागली असती तिकडे शिकलो. आणि जे एक्सपोजर मिळालं तिथे इट वॉज मॅजिकल. कारण फक्त शिकणं असं नाही, इतर पाहणं सुद्धा. आणि पाहणं म्हटल्यानंतर शेजारी कथक कला केंद्र होतं, मग साहित्य अकॅडमीच्याच त्याच बिल्डिंगमध्ये आमचं 3rd फ्लोअरला स्कूल होतं. आता स्कूल दुसऱ्या बिल्डिंगमध्ये गेलंय, पण रवींद्र सदनमध्ये आम्ही 3 वर्ष होतो. त्यामुळे कला अकॅडमी, संगीत नाटक अकॅडमी आणि साहित्य अकॅडमी म्हणजे सगळ्याचाच मिलाफ होता तिथे. आणि शेजारी थोडंसं दूर गेल्यानंतर त्रिवेणी आणि नंतर श्रीराम सेंटर सुद्धा जस्ट बनलं होतं का बनत होतं आम्ही ह्याला असताना. तर त्यामुळे ते सगळंच असं इतकं कल्चरल वातावरण होतं ना. इट वॉज ओव्हरवेल्मिंग. त्यामुळे संगीत नाटक अकॅडमीचे काही ह्याचे अॅन्युअल फंक्शन्स वगैरे असायचे, त्याला आम्हाला सगळ्या लोकांचं सगळं पाहायला मिळायचं. म्हणजे तो एक 8 दिवस आमची पर्वणी असायची. राईट. नंतर आयफेक्स म्हणून एक थिएटर होतं, तिथे आपल्याकडच्या सारखे अशर्स वगैरे नसायचे तिथे. त्यामुळे जो ग्रुप असेल त्यांनी व्यवस्था करायची. त्यामुळे मग तिथं अशरचं काम करून शेवटच्या रो मध्ये बसून नाटकं पाहायचो. अशी सुद्धा गंमत केलेली आहे तिथे. त्यामुळे एक्सपोजर सुद्धा खूप होतं. आणि NSD मध्ये असताना अभ्यासक्रम तर होताच, म्हणजे अभ्यासक्रमाचं काही म्हणजे इट वॉज सच अ टाईट म्हणायला हरकत नाही. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आम्हाला बरंच त्यांनी एक्सपोजर मिळालंय. कारण शीला राज नावाची एक
डान्स मूव्हमेंटसाठी एक आल्या ओके. होत्या. हं. त्या मला वाटतं 2 महिने आमच्याकडे क्लासेस घेऊन गेल्या. मग हं. आशा कुर्लावाला हो. तिच्या त्यांचे प्रयोग वगैरे व्हायचे. राइट. ते आमच्यासाठी केले. मग डॉक्टर शिवराम कारंत हो. त्यांनी आमच्याबरोबर करेक्ट. यक्षगानचा हो. वेश केला होता. नंतर प्रोफेसर शोजो सातो ते हं. अमेरिकेहून आले होते. त्यांनी काबुकीचा शो केला. करेक्ट. नंतर आमच्या आधी म्हणजे मी गेले त्याच्या आधी फ्रिट्झ बेनेविट्स आले होते. त्यांनी 2-3 नाटकं केली तिथे. हं. सो इट वॉज नॉट ओन्ली अलकाझी. इट वॉज हं. आणि मला आठवतंय याला सेट डिझायनिंगसाठी सुद्धा ब्रायन करा नावाचे हां. ओके. इंग्लंडवरून आले होते. त्यांनी हां. दांतॉस डेथ हं. या नाटकाचं सेटिंग केलं होतं. वॉव! आणि ती म्हणजे फक्त ॲक्टिंगसाठी नाही, पण इतर सुद्धा गोष्टींसाठी ऑफ कोर्स. एक्सपोजर होतं ते. नक्कीच. सो इट वॉज अ वंडरफुल 3 इयर्स. ग्रेट. आणि आत्ता नुकतंच चार चौघीचे 333 प्रयोग तुम्ही केले. हो, राइट? हो. सो मला एक प्रश्न हा पडतो, की 50 वर्षांपूर्वी पास आउट झाल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवलत, हं, तेव्हा जे वाटलं होतं हं, आणि आत्ता जो शेवटचा प्रयोग चार चौघीचा केला, हं, त्यावेळेला जी भावना होती, हं. ह्याच्यामध्ये एक फरक पडलाय का? दुसरा जर फरक पडला असेल तर काय पडलाय? हं. आणि इज इट अ ग्रोथ ऑर हाऊ वुड यू एक्सप्लेन द डिफरन्स? ॲक्चुअली तिकडून आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा मी केलं ते चांगुणा हो. केलं. हो. ते राज्यनाट्य स्पर्धेचं होतं. हं. नंतर पहिलं कस्तुरीमृग झालं ते जवळ-जवळ वर्षांनी झालं. 76 मध्ये कारण आम्ही 74 मध्ये आलो. 76 फेब्रुवारीला हं. ह्याचा झाला कस्तुरीमृगचा प्रयोग झाला. तर तेव्हा असं होतं की अं, आता थोडंसं एन-एस-डीला अरे एन-एस-डीहून आलाय किंवा मध्यंतरीच्या काळात असं झालं हं. होतं. पण तेव्हा असं होतं की हां, तिकडून आलात सो व्हॉट? राइट. असा थोडासा असा एक हो. मी असं ओपनली नाही, पण एक सूर असायचा, बरोबर. की म्हणजे डॉक्टर सुद्धा म्हणजे अर्थात कस्तुरी मृगमध्ये डॉक्टरांनीच मला विचारलं होतं, डॉक्टर राइट. लागूनी हं. आणि ते स्वतः 4 त्याच्यात भूमिका करायचे. बरोबर. तर एकदा डॉक्टर एन-एस-डीमध्ये आले होते, मी जेव्हा स्टुडंट होते. हं. तर तेव्हा ते मला म्हणाले म्हणजे आम्हाला म्हणाले होते, भाषणात म्हणाले होते, की तुमची पिढी इतकी लकी आहे, की तुम्हाला हे शिक्षण घ्यायला मिळतंय. आम्हाला तसं मिळालं नाही शिक्षण घेणं. ते हं. आमचं आम्हाला करावं लागलं. बरोबर. कारण आपले नाटक कंपन्या होत्या. त्याच्यामध्ये हेच होतं शिक्षण तर मिळायचंच, हो. पण ते असं वेगळ्या तऱ्हेने मिळायचं. काम करता काम करता, करता मिळायचं. म्हणजे पहिल्यांदा नाटक कंपनीमध्ये गेल्यानंतर काय तर पाणक्या. तिथपासून सुरुवात असायची बरोबर. आणि मग कुठेतरी जाऊन एका लाईनीचा किंवा सैनिकाचा रोल किंवा असं असं हां. मिळायचं. एखादा प्रवेश, पासिंग हां, असं असं मिळायचं आणि राइट. नंतर मग हं. डेव्हलप व्हायची लोकं. तर ते म्हणाले, "तुमची पिढी फार म्हणजे खरंच लकी आहे." आणि मग इकडं आल्यानंतर सो व्हॉट असं म्हटल्यानंतर हे काय असं राइट. असं झालं होतं. हां. प्रत्यक्ष असं कोणी बोलत नाही, पण तरी सुद्धा ते एक जाणवतं ना ते आपल्याला. हां, आपला हां. सिक्स्थ सेन्स जो हो, असतो तो अगदी. थोडासा वर्क करत असतो तिथे. त्यामुळे तेव्हा थोडंसं अगदी स्वतःला प्रूव्ह करणं असं नाही, पण मला काहीतरी मिळालेलं आहे आणखीन हे मला नीट चांगलं करायचंय. हं. हं. ही एक भावना होतीच मनामध्ये, की आपल्याला मिळालेले आहे चान्स तर त्याचं सोनं करायचं. बरोबर. आणि मला वाटतं ती भावना आजपर्यंत गेली नाहीये. ओके. हां. खरं सांगायचं हां. तर. कारण राइट. कधी चांगले रोल्स मिळतात, कधी ओके मिळतात, कधी नाटक फसतं, कधी आपण निवड करायला फसतो. अशा हं. अशा बऱ्याच गोष्टी होतात. पण तरीसुद्धा आता चार चौघीचंच म्हणाल तर चार चौघी हे एस्टॅब्लिश्ड नाटक आहे. राइट. चांगलं नाटक आहे आम्हाला माहीत होतं आणि त्याचा आता आपण शो करणार आहोत. तर तुलना होईल की काय? हा एक छोटासा होता. पण ते नाटकच इतकं चांगलं आहे, की आणि बरोबर असणारी माझी म्हणजे को-स्टार्स हं. ते सुद्धा इतके छान होते. प्रत्येकाला असं निवडून हे घेतलं घेतलं होतं. होतं. त्यामुळे एक टीम आणि आमची एकतर टीम चांगली झाली, हं. तर मग नाटकाला कुठे मरण नाही.
ट्रू. व्हेरी टीम चांगली असायला पाहिजे हम्म. आणि ती आमची व्यवस्थित म्हणजे आम्ही 2 वर्ष कशी गेली ते आमचं आम्हालाच माहिती नाहीये. एव्हरी वीकेंड. एव्हरी वीकेंड आणि म्हणजे वीकेंड तर जाऊ देत. चाललंय म्हटल्यानंतर आणि आम्ही म्हटलं हां ठीक आहे आपण करूया. असं कारण कमिटमेंट आमच्याकडून वीकेंडची घेतली हो, होती, बरोबर. की कसं त्यांना सुद्धा हो, माहिती नव्हती ना नव्हतं कसं जाईल रिस्पॉन्स ते. कसा येईल. हां. रिस्पॉन्स चांगला आलाय म्हटल्यानंतर आम्ही गेल्या वर्षी म्हणजे यावर्षी नाही गेल्या वर्षी मेमध्ये आम्ही 29 प्रयोग केले होते. नुसत्या मे महिन्यामध्ये. नुसत्या मे महिन्यामध्ये 29 प्रयोग होते. हम्म. आणि असं झालं अरे आपण 29 प्रयोग केले असं झालं होतं. 31 दिवसात 31 दिवसात प्रयोग. 29 प्रयोग म्हटल्यानंतर थोडंसं ते हे झालं. पण नाटकच एवढं छान आहे ते आणि ते इतकं कंटेम्पररी आहे अजूनही आफ्टर 33 इयर्स. कंटेम्पररी आहे. खरंय. म्हणजे अगदी आपण डिव्होर्सच्या बाबतीमध्ये कदाचित आता थोडेसे सैल झाले असतील लोक, पण तरी नाही. ती नाही. कुठेतरी हां. मेंटॅलिटी असतेच. अगदीच. आपण कितीही फ्रीली बोललो, किती हां, ठीक आहे बोललो, तरी ते कुठेतरी मनात असतं की असतं. दिस इज नॉट नॉर्मल असं अजूनही आपल्या समाजात आहे. त्यामुळे मग ते कधी जाणार? असा सुद्धा म्हणजे एकतर अजूनही कंटेम्पररी आहे म्हणून आम्ही आनंद मानायचा का एक समाज म्हणून आपण किती डेव्हलप झालेलो आहोत किंवा नाही नाही आहोत? होत याचा याच्यावर विचार प्रश्नचिन्ह करायचा. उरतंच ते. खरंय. अगदी त्यामुळे मग ते करताना सुद्धा भीती थोडी होतीच मनामध्ये. हम्म. आणि तुला सांगते ते लिहिलेलं सुद्धा इतकं छान आहे. म्हणजे मला तालमीमध्ये मला आता असं आठवतंय, मी एक 2-3 वाक्यांना ती वाक्य नीट व्यवस्थित म्हणायला मला आधी एक छोटासा पॉज घ्यायला लागायचा. तालमींमध्ये. तालमींमध्ये काय ओ, प्रयोगामध्ये प्रयोग. सुद्धा ओके. शब्द इकडचा इकडे झाला तर अर्थ सावरून बदल. सावरून कशी घेणार? बरोबर. म्हणजे आपण तेंडुलकरांचं म्हणतो ना, की वाक्य तशीच्या तशी तशी बोलली आणि तर त्यांना जो पोझिशन पण पाहिजे तीच लागते हां, ते. त्यांना पाहिजे तो अर्थ हे होतो. तसंच हे इथं होतं, करेक्ट. की सावरून कशी घेणार? सावरण्यासारखी लाईन्सच नव्हत्या त्याच्यामध्ये. त्यामुळे मला ती एक जाम भीती होती, की आपल्याला बरोबर बोलायचंय. म्हणजे असं नाही वाटतं का मग आता इतकं एज झालंय म्हणजे हां, बहुतेक आता रोहिणी अटगडे विसरायला लागलेल्या असं नाही होता का मग? उलट प्रेशर जास्त झालं असेल. हे झालं चार चौघी या स्पेसिफिक नाटकाबद्दल. मला जे जाणून घ्यायचंय ना, की तुमच्यातली ती 23-24 वर्षांची रोहिणी जेव्हा पहिल्यांदा व्यावसायिक नाटकासाठी स्टेजवर उतरली रिहर्सल नंतर आणि आत्ताची रोहिणी जेव्हा उतरते तेव्हा तुम्ही स्वतःला काय सांगता? I have to live up to the character. ती माझी कॅरेक्टर जी आहे ती लोकांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. हा एक विचार तर म्हणजे कुठल्याही ॲक्टरच्या मनात तोच विचार असतो. म्हणजे आणि ती सक्सेसफुल नाही झाली, तर का नाही झाली ह्याचं आपण अनालिसिस करतोच. हो. म्हणजे प्रत्येकच ॲक्टर करतो आणि मी पण तेच करते. बरोबर. त्यामुळे कुठेही मी म्हणजे तुझ्या विचारण्याचा रोख मला जो कळलेला आहे तो बॅगेज घेऊन तुम्ही स्टेजवर जाता का? तर ते मी जात नाही. ते कुठेतरी मागे असतं. ठीक आहे लोकांना वाटलं तर वाटलं, पण माझ्यासाठी ती नवीन कॅरेक्टर असते. एव्हरी टाइम. ओके. त्यामुळे मी रोहिणी अटंगडे आता काहीतरी करून दाखवणार असं काहीतरी माझ्या डोक्यात अजिबात नसतं. ती कॅरेक्टर पोचायला पाहिजे. बरोबर. लोकांच्या समोर. मग ती ही असेल, ती सक्सेसफुल झाली, नाही, नाटक सक्सेसफुल झालं किंवा नाही. पण ती कॅरेक्टर मी त्या कॅरेक्टरला प्रामाणिक असलं पाहिजे. बरोबर. हे माझं सर्वात पहिलं हे असतं. की त्याच्यासाठी मग मी काय मी करू शकते. म्हणजे माझा पहिला प्रयोग आणि 100वा प्रयोग कम्प्लिटली डिफरंट असेल कदाचित. प्रयोगच आहे तो. कारण आता इव्हन चार चौघीमध्ये मला आठवतंय, की आपण असं हिस्ट्रिऑनिक्स वगैरे असं दाखवायचा आपण प्रयत्न करावा की काय, की ही मुलगी एवढी बोलतीये तर आईला काय वाटत असेल वगैरे असं म्हणून मी थोडीशी इमोशनल व्हायची सुरुवातीला.
मग एकदा मला चंद्रकांत कुलकर्णी आमचे डिरेक्टर, त्यांनी मला सांगितलं, "रोहिणीताई तुम्ही एवढ्या नका होऊ इमोशनल." म्हटलं, "अरे." तर म्हणे, "ती बाई एवढ्या ह्याच्यातून गेलेली आहे, ती तिची इमोशन्स संपलेली आहेत आता." ऍक्च्युली. स्वतःसाठीची जी इमोशन्स की "अरे बापरे! माझं काय झालं?" वगैरे, हे नाहीये. कारण तिने बाय चॉईस तिने तो मार्ग निवडलाय. बरोबर. त्याच्यासाठी समाजाने तिला दूषणं दिली असतील, ती घेऊन झालेली आहेत तिची. मुलींना एवढं मोठं वाढवलेलं आहे. आता ती तशी इमोशनल होणार नाही. राईट. तर तुम्ही शांत असाल, की "बाई तू बोलतेस ठीक आहे. पण मला स्वतःला अपराधी समजत नाहीये. करेक्ट. मी व्यभिचार केला नाहीये. मी जो काय निर्णय घेतलाय तो स्वतःनी घेतलेला आहे आणि डोळे उघडे ठेवून घेतलेला आहे. त्यामुळे माझ्या खांद्यावर बंदूक ठेवू नकोस तू." बरोबर. You हो, know? हो. तर इतक्या आणि इट कम्स शांतपणे अक्रॉस सो मी तेव्हा मी केलं आणि म्हटलं, "अरे, हा पण विचारच केला नव्हता." राईट. यू नो, राईट. 100व्या प्रयोगानंतर समजा असं होत असेल, तर मग ती करता करता जी ही असते एक डेव्हलपमेंट असते. कारण मी नेहमी म्हणते कुठलीही कॅरेक्टर करताना म्हणजे मला थिएटर जास्त आवडतं ते एवढ्यासाठी, की ती कॅरेक्टर तुम्ही वरवर समजत नाही. तिच्या खोलात जाऊ शकता बरोबर. दर प्रयोगाला. करेक्ट. आणि त्यामुळे समोर जो म्हणजे इव्हन तुमच्या खऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा समोर एखादा असा माणूस आला, की जो तुम्हाला आवडत नाहीये. का नाही आवडत आहे? मग ते ऑटोमॅटिकली ते अॅनलाईज व्हायला सुरुवात होते अँड यू ट्राय टू अंडरस्टँड दॅट पर्सन. करेक्ट. सो यू कॅन म्हणजे राग वगैरे आला तरी सुद्धा तो सोडून द्यायचा. की हां, नाही त्याला असं वाटत असेल म्हणून तो असा बिहेव करतोय. माझ्याकडे असं का बिहेव करतोय? असं नाहीच मी म्हणू शकत ना. राईट. सो अंडरस्टँडिंग अ ह्युमन बीइंग ही जी प्रोसेस जी दर प्रयोगाला चालते. नव्याने चालते. कारण मी रोहिणी हट्टंगडी म्हणून एक नवीन दिवसाचा अनुभव घेत असते. मी मॅच्युअर होत असते आणि त्याच्या बरोबरीने मी कॅरेक्टरचा विचार करून मग ती कॅरेक्टर अंडरस्टँड करायला किंवा ती समजून घ्यायला मला ते उपयोगी पडतं. बरोबर. सो म्हणून मला ते थिएटर आवडतं. कारण फिल्ममध्ये एकदा झालं की झालं. म्हणजे आज मी माझी पहिली फिल्म पाहिली त्यानंतर मी असं नको होतं करायला वगैरे असं सुद्धा होऊ बस केलेली असते बस केलेली असते. करेक्ट. मला ना रोहिणीताई जेव्हा केव्हा मी तुमचा आणि तुमच्या कारकिर्दीचा विचार करते तेव्हा मला ना तुमची जी रेंज आहे ऍक्टिंगची ती जर म्हणायला गेलं तर 2 कॅरेक्टर्स हे मला फार प्रकर्षाने जाणवतात. पहिलं तर अर्थातच हे अनेकांनी तुम्हाला सांगितलं असेल कस्तुरबा गांधी मधली आणि दुसरं जे आहे ना ते चालबाज मधलं तुमचं कॅरेक्टर. ही जी काही रेंज आहे ना तुमची इट इज सो म्हणजे एनरिचिंग की वन आर्टिस्ट कॅन डू सो मच. आणि आमच्या पिढीसाठी तर इट इज अ म्हणजे लर्निंग लेसन. मगाशी मी लेजंड म्हणत होतो तेव्हा तुम्ही अशी अशी मान हलवलीत पण फॉर अस इट इज अ लर्निंग लेसन. सो चालबाज इज वन ऑफ माय फेवरेट फिल्म्स. गांधी मी 2दा पाहिली असेल पण चालबाज मी जेव्हा केव्हा मला त्याचा एखादा सीन दिसतो तेव्हा मी ती अख्खी फिल्म बघते आणि आय वॉन्ट टू टॉक अबाउट दॅट फिल्म. कारण आय डोंट थिंक जास्त कोणी त्याच्याबद्दल बोलत असेल तुमच्या रोलबद्दल स्पेसिफिकली त्याच्यातल्या की त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचे कपडे, ज्या पद्धतीचा मेकअप, ज्या पद्धतीचं बिहेवियर हे सगळं केलेलं होतं. दॅट वॉज सो ऑपोजिट ऑफ जे तुम्ही एरवी करत होतात त्या काळात. जे आईचे रोल्स होते आणि हे सगळं होतं. सो त्या एक आपल्याला सवय होते ना की हा आता हे असं करायचंय असं करायचंय असं करायचंय. स्पेशली फिल्मच्या सेटवर तर डेफिनेटली होते. तर ज्या वेळेला पंकज पराशर अप्रोच्ड यू फॉर चालबाज आणि हा इतका वेगळा पद्धतीने पोर्ट्रे होणार आहे रोल आणि इट्स अ नेगेटिव्ह कॅरेक्टर आणि सगळं कॉमेडी ऑल्सो. तर ते करताना त्या आईच्या रोलमधून ब्रेकआउट होऊन त्या कॅरेक्टरमध्ये घुसायला काही त्रास झाला का? नाही, फार त्रास असा मी नाही म्हणणार. कारण त्याच्या आधी मी 2-3 हे केलेले होते comedy कॉमेडी केलेले शोज होते. म्हणजे नाटकं केली होती मी.
एक तर लपंडाव, हाऊ द अदर हाफ लव्स, राइट. ते नंतर लफडा सदन ओके. ते केलं होतं. राइट. सो ते एक त्यावेळेस थोडासा असा कॉमेडीचा अभ्यास किंवा अरे हे टायमिंग असं असतं, टायमिंग ते थोडंसं लर्निंग लेसन्स होते. आणि त्याच्यानंतर पंकजनी जेव्हा मला विचारलं, तेव्हा ऑलरेडी मी पंकजच्या करमचंदचा एक एपिसोड केला होता. ओके. जो कम्प्लिटली करमचंद सारखा नव्हता. अच्छा. हां. बर. त्याच्यामध्ये मला वाटतं 4था एपिसोड असावा तो, 4था किंवा 5वा. त्याच्यामध्ये एक शिक्षिका आहे आणि पेपर लीक होतायत असं तिला कळतं आणि म्हणून ती करमचंदला बोलवते. हे लीक का होतायत ते शोधून हे काढायला पण आज वगैरे. किती रेलेव्हंट आहे. ओके. की हे कसं होतंय वगैरे पाहायला. आणि असे आमचे हे होते. त्याच्यात मला वाटतं किटी अगदी शेवटी येते. पण त्या संबंध याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं, की ही बाई आहे ती शुद्ध हिंदी बोलणारी आहे. अरे बापरे. त्यामुळे ती एक गंमत आली होती पंकज बरोबर करायला. आणि शेवटी त्यांनी असं सांगितलं, की एपिसोडच्या शेवटी ती त्याच्या प्रेमात पडतीये. आई गं! बरं. असं काहीतरी गमतीशीर गमतीशीर. एपिसोड होता तो. आणि तो अजिबात म्हणजे मर्डर नाही, काही नाही आणि असा. तर त्याच्यामध्ये मग ते शुद्ध हिंदी बोलण्याने काय गमती-जमती होतात तिच्या बाबतीमध्ये किंवा करमचंद कसा डील करतो तिच्याबरोबर, ते सगळं हे होतं. आणि त्याच्यानंतर मग ही जेव्हा फिल्म करायची म्हटल्यानंतर तो जेव्हा माझ्याकडे हे घेऊन आला, की आणि स्पष्ट सांगितलं, "हे बघ, आपल्याला सीता-गीता करायचंय." ओके. स्पष्ट. त्याच्यात मनोरमाचा रोल तू करायचा आहेस, वाह! असं त्यांनी मला सांगितलं. ओके. ओके म्हटलं ठीक आहे. पण म्हणे यू फ्रीक आउट. तुला जे करायचं असेल ते कर. म्हणजे मला तू ती वाटली नाहीच पाहिजेस. तू जी नेहमी दिसतेस तशी वाटली नाही पाहिजेस. करेक्ट. म्हटलं आता एवढा फ्री हँड दिलाय म्हटल्यानंतर काहीतरी हे करायला पाहिजे. बरं त्या चौकटीत मला ती गेटअप डेव्हलप करायचा होता. तो म्हणाला, "मी नाही सांगणार. तू तुझं ठरव आणि मला दाखव." हो. वॉव! ओके. म्हटलं आता कसं करायचं? मग मी माझ्या हेअरड्रेसरला मग मी सगळी माझ्या पार्लरमध्ये जाऊन "हे तुझी पुस्तकं असतील तर दाखव गं मला." म्हणून मी स्टाईल्स तिथं बघायला स्टाईल्स बघायला. मग ही आपल्याला बरी नाही दिसणार, ही बरी दिसेल. कारण फेस काही असं चिझल्ड नाहीये, त्यामुळे ही नाही बरी दिसणार. असं करत 2-3 हेअरस्टाईल्सवर आले मी. त्याच्यानंतर म्हटलं आता वेळ आपल्याला 3-4 तास काही लागणार मिळणार नाहीयेत. मेकअपला आणि याला. मेकअपला आणि हेअर ड्रेसिंगला. तर सोप्यात सोपी काय असेल? असं म्हटल्यानंतर मग ती माझे केस मी अशी नारद मुनीसारखी हे करायची आणि एक पॅच करून घेतला होता. तो इथे लावायचा. म्हणजे ती 20 मिनिटात होऊन जायची. राइट. तर ते हेअरचं ते झालं. मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं पंक स्टाईल पाहिजे. पंक म्हणजे आता काय? मग ते त्या विगमधले जे हेअर होते ते गुलाबी आणि लाल वगैरे असे. म्हटलं ठीक आहे. ते आणि थोडंच करायला लागलं. बरं त्याच्यानंतर मग हे ते स्कर्ट्स आणि फ्रॉक्स आणि सगळे ते सगळे एक शिवून घेतला होता. ती अशी धोती स्टाईल घालते आणखी तसा शिवून घेतला. एक दिवस मेकअप केला घरी. म्हणजे हेअरड्रेसरला बोलावलं. तो करून घेतला होता पॅच. तो लावला आणि त्याला फोन केला. म्हटलं, "आज मी हे करणार आहे. तर तू साधारणपणे 1च्या सुमाराला तू फ्री राहा आणि माझ्याकडे ये." म्हणून घरीच केलेलं होतं आणि घरी मी त्याला ते करून दाखवलं. ओके. त्याने असं बघितलं वगैरे. एक तर विचित्र, जाम विचित्र. मला विचित्र वाटत होतं. म्हटलं कसं दिसतंय, काय दिसतंय. रोहिणी वो थोडासा वो पिंक बढ़ा देगा. बालों का. म्हटलं हेच ऍक्सेप्ट करायला लोकांना त्रास होणार आहे. तू आणखीन काय करायला सांगतोयस मला? आहे ते पुष्कळ आहे म्हटलं. म्हटलं बरं. मग पण त्यांनी ते अप्रूव्ह केलं. मग त्याला इतर सुद्धा ड्रेसेस, मग कुठलाही एक ड्रेस रिपीट नाही व्हायला पाहिजे. मग काय करायचं? असं सगळं करून त्याला हे केलं. आणि हे सगळं झालं. फिल्म आली. लोकांना अशी "अरे हे काय आहे?" वगैरे असं झालं. तर एक म्हणजे रिएक्शन तुला सांगते. माझा भावाचा मुलगा. रोहिणी तुला
एवढी कमी आहे का पैशाची की तू असा रोल करावास? म्हटलं अरे असं काय म्हणतोयस तू? तू म्हणावंस असं. ओ गॉड. म्हटलं बट लहान होता ग तो, अगदीच लहान होता. म्हणजे शाळेत असावा तो बहुतेक तेव्हा. ओके. तर म्हटलं अरे नाही ही, म्हटलं मला करायला गंमत आली आहे हा रोल एक्झॅक्टली. करायला. हो. आणि म्हटलं कलाकारांना किंवा ऍक्टर्सना असे रोल्स मिळाले आणि ते जमले करायला तर आणखीन मजा येते. ऑफकोर्स. आणि बरोबर अनुपम, एक्झॅक्टली. नंतर श्रीदेवी स्वतः, ऑफकोर्स. हो. आणि सगळीच जण इतकी छान होती. हो. म्हटलं मला करायला मजा आली. बरोबर. मग नंतर एकदा तो म्हणाला, हा नाही तू म्हणालीस ते बरोबर आहे. जरा मोठा झाल्यानंतर. झाल्यानंतर. पण तेव्हा एवढे आणि म्हटलं अरे नाही. म्हणजे मी ती फिल्म बघताना आय एम सो अमेज्ड की ते मेकअप आणि ते जे कपडे होते दे वर सो अहेड ऑफ इट्स टाइम, राईट? म्हणजे त्यावेळेला वॅम्प सुद्धा, म्हणजे हो. इट्स अ नेगेटिव्ह कॅरेक्टर, सो आय एम सेइंग वॅम्प, की त्या सुद्धा असे ड्रेसअप नव्हत्या करत, हो. राईट? आणि त्यात तुम्ही ते करणं वॉज अ डिफरंट हाय ऑल टुगेदर. पण हे झालं या फिल्मचं, आणि इट वॉज अ आउट अँड आउट फन फिल्म, जसं हो, सीता हो. गीता अगदी, रिमेक आपण अगदी, म्हणलो अगदी. तसं. पण कस्तुरबा करताना इट मस्ट हॅव बीन अ मेजर चॅलेंज, राईट? म्हणजे आणि आय फील वॉट एव्हर आय नो ऑफ द इंडस्ट्री मस्ट हॅव बीन अ चॅलेंज फ्रॉम अ पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ, एक तर ते कॅरेक्टर इतकं अवघड कॅरेक्टर आहे. दुसरं सर ॲटनबरोनच्या सेटअपमध्ये काम करायचं, बेन किंग्सली बरोबर काम करायचं, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या वर्क कल्चरला ऍडजस्ट करून घ्यायचं, आणि प्लस तो प्री इंडिपेंडन्सचा काळ सगळा जगायचा. सो तुम्ही त्याच्यासाठी सगळ्यात आधी तो तयारी कशी केली होती? हा अनेकांनी विचारला असणार आहे तुम्हाला प्रश्न, बट आय स्टील वॉन्ट टू नो. तसं पाहायला गेलं तर करिअरच्या बरेच सुरुवातीलाच मला हा रोल मिळाला. हो. आणि त्याच्या आधी मी रथचक्र केलं होतं, आणि रथचक्रमध्ये मी 80 वर्षाच्या थोरलीचा रोल केला होता. ओके. त्यामुळे तो एक हे होता की फक्त इथे काय होतं, यंग टू ओल्ड होतं. 27 वर्षापासून 74 वर्षापर्यंत बरोबर. हा स्पॅन दाखवायचा होता मला. त्यामुळे त्याच्यावर काम करणं फार महत्वाचं होतं. फक्त 80 वर्षाचा करायचा असतात तर ती अर्थात रथचक्रमध्ये मी 80 वर्षाची थोरली पण केली आणि 45 वर्षाची कृष्णाबाई पण केली. मी एका नाटकामध्ये 2 वेगवेगळ्या भूमिका करायची. तर तो थोडासा अनुभव गाठीशी होता की कसं काय करायचं. पण हा यंग टू ओल्ड तो एक हा होता. मला इझी एवढ्यासाठी गेलं की खूप एक्सपेक्टेशन्स अशा नव्हत्या. बिकॉज यू वर न्यू कंपॅरेटिव्हली. आय वॉज न्यू. त्यामुळे आपण जे मी आधी म्हटलं कॅरेक्टर करायचे आपल्याला. मग त्याच्यासाठी ऍक्च्युली जेव्हा मला सांगितलं, म्हणजे सगळं हे झालं, आमची स्क्रीन टेस्ट झाली, सगळं झालं. त्याच्यानंतर जेव्हा मला अल्टिमेटली त्यांनी सांगितलं की हो तुम्ही करताय रोल, त्याच्यानंतर पहिलं काय केलं असेल मी, तर गांधींची ऑटोबायोग्राफी विकत घेऊन वाचली. सो तुम्ही ह्याच्या आधी नव्हती वाचलेली? नव्हती. आपल्याला फक्त गांधीजी माहित आहेत, ते एक काय लहान असताना किंवा तरुण असताना शाळेत जेवढं शिकवतात जेवढं शिकवलं की आपल्या वडिलांच्या खिशातून पैसे त्यांनी चोरले होते, किंवा एकदा कधीतरी मांसाहार पण केला होता, म्हणजे जस्ट एक आणि इंडिपेंडन्सच्या वेळेसचे गांधी, बरोबर, म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळातले गांधी, हे मुख्य म्हणजे आपल्याला माहित आहे. आणि त्यावेळेस म्हटलं गांधींच्यावर कशी होईल फिल्म ही, असा एक विचार आला होता मनामध्ये. मी म्हणजे असं मी त्याच्यावर काही, मी खरं सांगतेय असं झालं होतं माझं. त्यामुळे मग मी ते पहिल्यांदी आणून पहिली वाचली ती सत्याचे प्रयोग, आणि मराठीमध्ये वाचली. मी काही इंग्लिश वगैरे वाचायच्या भानगडीत नाही पडली, मराठीत वाचली. आणि तेव्हा साधारण लक्षात आलं, अरे ड्रमॅटिक होऊ शकतं लाईफ.
आणि त्याच्यानंतर मग स्क्रिप्ट जेव्हा आम्हाला मिळालं, तेव्हा मग ते खुलत हो. झालं होतं, की किती हां. छान स्क्रिप्ट कशी? लिहिलेलं हां, आहे ते. हां. तर एक तर तो एक भाग होता, की तुमची पर्सनॅलिटी. हं. त्यामुळे जेव्हा कस्तुरबाजींचा मी फोटो पाहिला, त्याच्यामध्ये आणि माझ्या मध्ये तसा काहीही साम्य नाहीये, एक कपाळ सोडलं तर. अच्छा. ओके. कपाळ त्यांचं पण खूप भव्य खूप होतं. भव्य. माझं हां. पण भव्य आहे कपाळ. हो. त्यामुळे ते एक सोडलं कारण त्यांचा अनवठी अशी छान चिझल्ड हां. आणखीन असा स्क्वेरिश थोडासा चेहरा आणि म्हटलं आता काय हे हं. करायचं. बरं त्याच्यामध्ये दुसरं असं होतं, की त्या कशा राहायच्या? काहीच माहिती नाही ना. गांधींच्यावर एवढं मटेरियल आहे. बरोबर. आणि कस्तुरांच्यावर काहीच काहीच नाहीये. म्हणजे नाहीये. आम्ही 5 तासाची जी डॉक्युमेंटरी आम्हाला दाखवली म्हणजे इथं मुंबईत असताना अ, बेन पण होता. बेन आणि मी आणखीन काही लोकं. आम्ही ती 5 तासाची डॉक्युमेंटरी त्याच्यामध्ये सुद्धा हार्डली कस्तुरबांचा उल्लेख होता किंवा हां. दिसल्या. हां. म्हटलं आता हे कसं करायचं? तर कोणीतरी असं पाहिजे होतं आम्हाला, की ज्यांनी पाहिलेलं आहे पाहिलेलं आहे. कस्तुरबांना. हं. मग आम्हाला मला अमाल ना ज्या इंटिरियर्स हो. करत होत्या हो. गांधीचे, हो. त्या अ, मिस्टर ची अल्काझींची मुलगी. मुलगी ती. हो. त्यामुळे ती आम्हाला माहीत होती. हं. तिने सांगितलं, "रोहिणी, दिल्लीमध्ये अशा-अशा वनमालाबेन पारेख म्हणून आहेत. त्या लहानपणी आश्रमात असायच्या." हं. तर आम्ही काही गोष्टी त्यांना ह्याच्या ज्या सेटमधल्या आहेत हां. त्या विचारलेल्या आहेत. "इफ यू नीड, मी त्यांची तुला अपॉइंटमेंट घेऊन देऊ शकते." म्हटलं, "हो, चालेल मला." हं. तो म्हणे क्वेश्चनेअर त्या इतक्या म्हणजे तेव्हाच त्या काहीतरी 70 प्लस प्लस वगैरे होतं. होत्या हं. आणि फिल्म म्हणजे काय हे काहीच माहीत नाही ना. हं. तर म्हणे, "तू तुझी क्वेश्चनेअर तयार कर आणि त्यांना विचार, मी त्यांना सांगते." हं. म्हणून मी त्यांच्याकडे गेले. त्यांना विचारलं वगैरे. तर आता गंमत म्हणजे ह्याच्यामध्ये तर दिसतच होतं, फोटोग्राफमध्ये दिसतच होतं. आपल्याला काय त्यावेळच्या बायका म्हणजे एवढं मोठं कुंकू लावत असतील वगैरे. हं. अजिबात नाही. म्हणजे मी टिकली लावले ना ह्याच्यापेक्षा छोटं छोटी कुंकू लावायच्या त्या. राइट. नंतर मग म्हटलं बोलायच्या कशा? आवाज चढायचा का त्यांचा? इतरांशी हां. कसं बोलायच्या किंवा अर्थात हे सगळं अगदी आलं असेल असं नाही मी म्हणत. हं. जे स्क्रिप्टमध्ये आहे तेच येणार. हं. पण तरीसुद्धा कुठेतरी ते अभ्यासणं जरूर होतं. अगदी. म्हणजे ते काय कॉन्फिडन्सनी त्या कारण आश्रमात गांधीजी असायचे नसायचे, पण आश्रम सांभाळायचं काम कस्तुरबाजींचं ऑफ होतं. कोर्स. हां. बरोबर. त्यामुळे त्यावेळेस त्या कशा ह्या करायच्या ते सगळं त्यांना विचारून घेतलं. मग त्यांची साडी कशी नेसायची पद्धत काय होती? मग हं. कशा वावरायच्या त्या? ते अ, विचारून घेतलं त्यांना आणि तेवढंच म्हणजे तो एक छोटासा मला हां, आधार मिळाला कुठेतरी हां. एक सोर्स थोडासा सोर्स असं. मिळाला. नंतर मग कस्तुरबाजींच्यावरती काही आहे का? इथं मुंबईत तर काहीच काहीच मिळालं नाही नाही. मला. हां. दिल्लीला 2 पुस्तकं मिळाली. हं. अ, एक बा और बापू की शीतल छाया में हे हं. डॉक्टर सुशीला नायरचं पुस्तक हं. आणि हमारी बा हो. असं वनमालाबेनचंच पुस्तक पुस्तक होतं. होतं. हो. तर ही 2 पुस्तकं मला मिळाली. तर या पुस्तकामध्ये सुशीलाबेन नायरने जे लिहिलेलं आहे ते फक्त आगा खान पॅलेसच्या स्टेवरचं आहे. टुवर्ड्स त्याच्यात द एंड. हां, हं. आधीचं काहीच नाहीये. हं. त्यामुळे फक्त हमारी बा. हं. मग त्याच्यामध्ये बांची काही लेटर्स असतील, ती एक छोटी-छोटी, मग त्यांच्या काही सवयी. मग तेव्हा असं लक्षात आलं, की कस्तुरबा सर्वात जास्त सूत कातणारी म्हणून ओह! ह्या होत्या. ओके. पूर्ण आश्रमामध्ये सगळ्यांच्यामध्ये. त्या छान सूत कातायच्या. त्यामुळे ते एक आलं, की सूत ते कातण्याचा आलंच असेल तर पाहिजे तो ते. हात बसायला पाहिजे. ते शिकणं आलं. ते शिकणं ते तर करणारच होतो, पण हं. तेवढं सराईत पण दिसलं हो, पाहिजे वगैरे नक्कीच. ते. आणि हे सगळं झाल्यानंतर मग त्या हमारी बामध्ये थोडे काही-काही असे रेफरन्सेस मिळाले, की बा बा आणि त्यांचं गांधीजींचं काय रिलेशन होतं. हं. त्याच्यामधले छोटे-छोटे मग ते सगळेच काही इन्कॉर्पोरेट करता येण्याजोगे नव्हते. बरोबर. हं. त्याच्यामधले काही म्हणजे मला आठवतंय याला आमच्या सूत कातायला शिकवायला आम्हाला मिस्टर एंड मिसेस हांडा हं. म्हणून यायचे. त्या मिसेस होत्या त्या मला शिकवायच्या आणि मिस्टर
बेनूला बेन. शिकवायचे. तर जवळ-जवळ आम्ही एक 1.5 महिना ह्याच्या आधी, फिल्म सुरू व्हायच्या शूटच्या आधी, आधी. शूटच्या आधी रोज आम्हाला शिकवायला यायचे ते. तर सुरुवातीला आमच्या रूम्समध्ये आम्ही शिकायचो. मग त्यांनी एकदा हे केलं, की तुम्हाला एकत्र सीन आहे ना, तर आता तुम्ही थोडेसे हे झालेला आहात. हं. म्हणजे आता सूत हात कातायला जरा हात झालेला आहे बसलाय. तुमचा. तर आता आपण एकत्र बसून. मग आम्ही 4 जणही एकत्र बसायचो आणि आम्ही 1.5 तास आम्ही सूत सूत कातायचो. काढायचं. वॉव! ओके. असं. म्हणजे बेन, मी, ते आणि म्हणजे आम्ही 4 जण. चौघंजण. आयदर माझ्या सूटमध्ये किंवा बेनच्याकडे. अ, आणि ते मग करता मग मी काय वाचलं, मग बेननी काय वाचलं कस्तुरबाबद्दल. मग मी त्याला तेव्हा त्यानं सांगितलं, की म्हटलं, "मला अजिबातच काही मटेरियल मिळत नाहीये." तर म्हणे, "मग थांब मी पण हे करतो." मग तो काही गोष्टी सांगायचा. मग मी काही त्यांना सांगायची, की मी असं-असं वाचलं होतं आणि ते हिंदीमध्ये असल्यामुळे त्यांनी वाचण्याची शक्यता कमी शक्यता होती. नव्हती. तर असं करत मग आम्ही ते कुठे इन्कॉर्पोरेट करता येईल हं, हं. असं. तर जरी कस्तुरबा मोठ्या असल्या तरीसुद्धा एक काहीतरी त्यांची एक म्हणजे मला हमारी बामध्ये वाचल्याचं आठवतंय, की यावेळेस तुम्ही जेव्हा आश्रमाबाहेर पडला तेव्हा तुम्ही माझ्या डोक्यावर हात नाही ठेवला. असं काहीतरी त्यांनी पत्रात हां. लिहिलं. म्हटलं म्हणजे ही कस्टमरी असेल, हं, बघूयात ना. हं, तर मग हं. एकदाच फक्त एकाच ह्याच्यामध्ये जेव्हा मीराबेन, मी आणखी ते अटक करायला येतात. हो. आश्रमामधून अटक करतात. तर त्यावेळेस तो म्हणतो, "हो, मी येतो." आणि मग मीराबेनना सांगता त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवलेला आहे. हां, हां. म्हणजे राइट. कुठेतरी म्हणजे कुठेतरी. हां. हे आपण काय म्हणतो जसं कॅमेरामन्स प्लेजर असतं कधी-कधी, तसं ते ॲक्टर्स आर्टिस्ट प्लेजर प्लेजर असं मी असतं. आय म्हणेन, नो. की राइट. आपण केलं हो, तसं करेक्ट. काहीतरी. तसंच ठेवत असतील असं नाही, हं. पण काहीतरी असं अशा मग आम्ही एकमेकांच्या बद्दल वाचून आम्ही एकमेकांशी एकमेकांना शेअर सांगायचो, शेअर करून. करून. आर यू स्टिल इन सो टच विथ हिम? नाही आता नाही. आता नाही. आता नाहीये फार. खूपच वर्ष झाली आता. हो. राइट. पण हे झाला तुमचा ॲक्टर म्हणूनचा प्रवास. हं. व्हॉट डिड बा टीच यू ॲज अ पर्सन? मी नेहमी सांगते टू गिव्ह अ पर्सन थर्ड चान्स मोर दॅन वन सेकंड वन. मोर ओके. दॅन सेकंड वन. हं, हं. कारण अ, इतकी समजूतदार बाई, अजिबात हे नसणारी, एज्युकेशन नाही म्हणजे हो, हो. एज्युकेशन, लिटरसी. अकॅडमिक हां. एज्युकेशन नसणारी. पण तरीसुद्धा अ, त्यांना जेव्हा आवडलं नाही ते बोलून दाखवायच्या. मला हे आवडलेलं नाहीये. राइट. हं. असं गांधीजींना बोलून दाखवायचे त्या. अल्टिमेटली गांधीजींचे जे हे होते म्हणजे तत्व होती ती त्यांनी स्वीकारली असली, हं. तरीसुद्धा सुरुवातीला म्हणजे जेव्हा सोनं घेऊन निघायचं नाही हं. तिकडून. हं. हे जेव्हा कळलं तेव्हा सुरुवातीला त्यांनी, "नाही, तुम्हाला मिळालंय ते तुम्ही द्या. आम्ही आमचं कशाला ठेवू? बरं हं. मी नाही वापरणार, माझ्या सुनांसाठी ठेवीन मी." हं. हे बोलून दाखवलं होतं. बरोबर. नंतर मग जेव्हा गांधीजी म्हणाले, की आपण जेव्हा सेवा करतो, तेव्हा आपण काही त्याच्याबद्दल घेतलं तर ती सेवा, सेवा राहत नाही. राहत नाही. बरोबर. हं. तर आपल्याला काय आदर्श घालून द्यायचा आहे? ते पटल्यानंतर मग त्यांनी म्हटलं, "ओके, ठीक आहे. सोनं मी नाही घालणार, पण त्या लाल बांगड्या घालायच्याच." हां. ओके. राइट. फक्त त्याच्या ती एक गुजराती असतात बघ हो, त्या, हो. असे असं जाड तार लाल. हो, असलेली हो. सोन्याची तार काढून टाकली होती. हां. प्लेन पण लाल. हं. हातात बांगडी तशीच ठेवली होती. गळ्यात तुळशीमाळ घालायच्या त्या. हं, हं. यू नो सो म्हणजे तसं शी हॅड फाउंड हर ओन वे ऑफ ओन वे, डीलिंग ओन विथ वे. इट. हां. आणि आणखीन एक हे आहे त्यांच्या बाबतीमध्ये असं, की जेव्हा अल्टिमेटली ह्याला मुंबईमध्ये अ, करेंगे अमरेंगेचा संदेश वगैरे द्यायचा हं, होता. हं. त्याच्यासाठी मोठी सभा शिवाजी पार्कवर असणार होती. हं. त्यावेळेस त्यांना अटक करून आगा खान हो. पॅलेसमध्ये नेलं होतं. नेलं होतं. हं. तर त्यावेळेस लोकांना माहीत होतं. काँग्रेसला माहीत होतं, की ह्यांना अटक ही होणार आहे म्हणून. हं. तर त्यांनी लिस्ट तयार केली होती.
हं. की समजा गांधीजींना अटक झाली, सभा तर व्हायला पाहिजे. बरोबर. त्यामुळे त्यांना अटक झाली तर नंतर कोण बोलणार? हं. अशी 6 नावं काढलेली होती. हं. त्याच्यामध्ये कस्तुरबांचं नाव पहिलं होतं. हां. राइट. तेव्हा म्हटलं अनलेस म्हणजे सभेमध्ये बोलताना, एवढ्या मोठ्या सभेमध्ये बोलताना, तुम्हाला समजा ती तत्त्व समजलीच नसतील, तर तुम्ही नाही तर बोलू बोलू कसं शकत. शकणार? नाहीच. पण कस्तुरबाची त्यांचं नाव पहिलं होतं, की ते नाही तर त्या बोलतील हं. आणि हं. मग बाकीच्यांची नावं होती. हं. अल्टिमेटली कस्तुरबाजींना पण अटक झाली राइट. हं. त्याच त्याच याला वेळेला. हो. आणि ती सभा नंतर झाली, नाही झाली कारण सगळ्यांनाच अटक केल्यानंतर मग सभा होणंच शक्य नव्हतं. करेक्ट. हो. पण तरीसुद्धा की कुठेही आता मोठ्या माणसाची बायको, एवढ्या मोठ्या माणसाची बायको अं, आपण नेहमी म्हणतो आपण मागून चालायच्या. तर माझं मत आहे त्या खांद्याला खांदा देऊन चालल्या हं. आणि त्या चालल्या, त्या फरफटल्या नाहीत. नाहीत. राइट. राइट. हे किती महत्वाचं आहे. त्या फार महत्वाचं आहे. चालल्या, त्या फरफटल्या नाही. फरफटल्या नाहीत. राइट. त्यामुळे तो ग्रेटनेस होता आणि हे कोणाकडून तर म्हणजे किती स्थित्यंतर आली त्यांच्या जीवनामध्ये. हं. एक तर लहानपणी लग्न झालेलं. हं. नंतर पहिल्यांदी गांधीजी साऊथ आफ्रिकेला गेले, तेव्हा एकटीला त्यांना 3-3.5 वर्ष हो. इंडियात राहायला लागलं होतं. हो. नंतर मग हट्ट करून त्या गेल्या त्यांच्याबरोबर. तिथं गेल्यानंतर त्यांना त्या पारशी पद्धतीच्या साड्या नेसायला लागल्या. हो. टेबलावर बसून काट्या काट्या चमच्यानी खायला चमच्यानी लागलं. ते खायचं. शिकायला लागलं. राइट. हो. हो. नंतर तिथे बोलणार कसं? हं. तर मोडकं-तोडकं इंग्रजी. हं. बरं कस्तुरबांना शिकवायचा प्रयत्न केला लिहायचं, तर त्यांना शेवटपर्यंत लिहिता असं आलंच नाही. बरोबर. हं. फक्त त्यांना पत्ता लिहिता यायचा, हं. की एम.के. गांधी येरवडा जेल पुणे. पुणे. ओके. असा. हां. त्यामुळे ते स्वतःच म्हणायच्या मला भूगोल शिकवायला लागल्यानंतर मग कलकत्ता ही बंगालची राजधानी का इकडची तेच तेच मला तेच मला कळायचं नाही. हां, बरोबर. हं. सो अशा होत्या त्या, पण त्यांची मतं ठाम होती हं. राइट. आणि आणि शिकल्या त्या. म्हणजे ते कळायचं त्यांना, की हे मुद्दामून करतायत. हं. कारण नंतर म्हणजे मला जास्त अभ्यासता आलं, ते नंतर मी जगदंबा नावाचं नाटक केलं ते. राइट. ते फक्त कस्तुरबांच्यावर होतं हं. आणि कस्तुरबाजीच बोलतायत लोकांशी. आणि ते रामदास भटकळांनी लिहिलं होतं. हां. रामदास भटकळांचा खूप व्यासंग हं. गांधींच्यावर आणि त्यांनी त्याच्यातला एकही शब्द स्वतःचा घातला नव्हता. हं. म्हणजे अर्थात त्यांनी लिहिलेलं होतं ते आम्ही कट पेस्ट करून पुढे हं. मागे करून ते नाटकासारखं केलं. केलं. पण त्याच्यामध्ये अ, कुठलाही शब्द हा नव्हता त्यांचा म्हणजे हं. स्वतः घातलेला नव्हता. जे ओके. कस्तुरबांनी बोललं असेल तेच होतं. तेच होतं. हं. तर साऊथ आफ्रिकेचा एक सीन त्याच्यामध्ये त्यांनी घातला होता, की साऊथ आफ्रिकेमध्ये असताना गांधींना असं वाटत होतं, की आपण सगळ्या लोकांना जेलमध्ये जायला सांगतोय. हं. की जेल भरायचे, हं. की मग तिथलं सरकार आपलं काहीतरी ऐकेल. ऐकेल. हं. तर त्याच्यामध्ये स्त्रियांनी सुद्धा जावं, हं. असा त्यांचा आग्रह होता. तर त्यांनी मग कस्तुरबांना आणि घरच्या त्यांच्या बायकांना सांगितलं, "तुम्ही जा जेलमध्ये." म्हणजे ते म्हणे, "मग जेलमध्ये झाल्यानंतर मग हे कसं होणार? ते कसं होणार?" "होईल. नाही दिलं तिथं तर फळं खा. फळं नाही मिळाली, उपाशी राहा." हं. इतकं सोप्पं करून सोपं करून सांगितलं होतं सांगितलं. त्यांनी आणि नंतर मग त्या म्हणजे म्हणतायत, की नंतर मला कळायला लागलं, हे आम्हाला जायला का सांगतायत, की घरच्याच बायका बाहेर राहिल्या, तर कोणत्या तोंडाने बायकीच्या बायकांना सांगणार तुम्ही जेलमध्ये जा जेलमध्ये जा. म्हणून. हो, हो. बरोबर आहे. यू राइट. नो त्यामुळे करायची असेल सुरुवात तर घरात बसून घरापासून. करायची. बरोबर. म्हणूनच त्यांनी मुलांना सुद्धा स्पेअर केलं नव्हतं. हं. नॉट एट ऑल. हं. म्हणजे ही वॉज रिअली डिफिकल्ट टू बी लिव्ह विथ. विथ. आय नो. आय कॅन इमॅजिन. ओह गॉड. त्यामुळे राइट. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या आणखीनच मग मोठ्या वाटायला लागतात. हो. आणि शेवट दुःख तर होतं. आई म्हणून दुःख होतंच त्यांचं, हं. की मुलांना त्यांनी ह्याने स्वतःच्या मुलाला बाजूला ठेवून आपल्या भाच्याला पाठवलं पाठवलं. इंग्लंडला. हो. हो. ते होतंच राइट. दुःख त्यांना. हं.
की नाही त्यांनी म्हणजे ॲज अ फादर ही ॲज अ फादर. फेल्ड हर असं. वाव, दॅट इज सो अमेझिंग ना. म्हणजे हे आयुष्यभर आपल्याबरोबर राहणाऱ्या या गोष्टी असतात. दॅट इज सो इम्पॉर्टंट. मला रोहिणीताई एक नेहमी असं वाटतं की आता आपण आत्ताच म्हणालो की NSD हून 50 वर्ष झाली. बट अन ऍक्टर नेव्हर एजेस असं माझं वैयक्तिक मत आहे. पण सुरुवातीच्या काळात 50 वर्षांपूर्वी जे रोल्स आणि ज्या प्रकारच्या कथा आणि हे तुम्हाला मिळत होते, स्पेशली आफ्टर गांधी, तर आईच्या त्या पठडीमध्ये अगदी, तुम्हाला अगदी. बसवून हो. ठेवलेलं होतं. हो. पण मोर इम्पॉर्टंटली मला हे विचारायचंय की तेव्हाचं फिल्म मेकिंग, तेव्हाचं स्टोरी टेलिंग, ते आत्ताचं फिल्म मेकिंग, कारण आता तुम्ही जाऊबाई जोरात नाही. नाही, मी विसरले नाव, बाई पण भारी बाई पण देवा. भारी देवा, सॉरी. कारण आत्ता तुम्ही नुकतंच बाई पण भारी देवामध्ये पण काम केलेलं आहे, राईट? सो यू आर ऍक्टिव्ह फॉर द लास्ट 50 इयर्स आणि वेगवेगळ्या काळामध्ये तुम्ही फिल्म्समध्ये कामं केलेली आहेत. इट इज नेव्हर बीन की यू आर अवे फ्रॉम सिनेमा फॉर अ लॉंग टाइम. तर हे इव्हॉल्व आपलं जे माध्यम झालेलं आहे ते कसं इव्हॉल्व झालंय, एक तुमचा अनुभव काय आहे, आणि दुसरं एक स्त्री म्हणून ॲटिट्यूड्स मध्ये काय फरक पडला आहे का, आणि जर तो पडला असेल तर तो कसा पडलाय? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर थोडंसं डिफिकल्ट आहे, पण पहिला प्रश्न तुझा जो आहे तो हो, फरक पडलाय. कारण सुरुवातीला जेव्हा माझ्याकडे रोल्स यायचे, मी टिपिकली कमर्शियल फिल्मचं सांगते, हो, हो. की असं सांगायचे म्हणजे की मीच आहे त्याच्या नरेशनच तसं करायचं. नरेशन मध्ये असं की तुम्हीच आहात फक्त फिल्म मध्ये, आणि मग घ्यायचे किती 10 दिवस. म्हटलं म्हणजे आय कॅन इमॅजिन. कारण मला आठवतंय जेव्हा मी माझी पहिली फिल्म डिरेक्ट करायला घेतली ना, तेव्हा बाबांनी मला सांगितलं होतं, मी न्यूयॉर्कहून शिकून आले, त्याच्यामुळे मला इथल्या याची एवढी माहिती नव्हती. पण अर्थात घरी बाबांना ऐकवायला यायचे वगैरे, त्याच्यामुळे मला कल्पना होती. तेव्हा मला बाबांनी अगदी निक्षून सांगितलं होतं, प्रत्येक कलाकाराला भेटताना फिल्म कशी त्याच्या कॅरेक्टर भोवती फिरते हे सांगायचं असतं. ओके, फाईन, दॅट वॉज न्यू टू मी, पण ठीक आहे, चालेल. त्यामुळे सुरुवातीला तसं बरं. आणि घेतात 10 दिवस. आय लव्ह दिस. ओके. दुसरं म्हणजे यंग टू ओल्ड. आता यंग टू ओल्ड म्हणजे काय, परत आता कस्तुरबामध्ये यंग टू ओल्ड होतं. ग्रॅज्युअल हे होतं, चेंज होता तो वयाचा. यंग टू ओल्ड इथं सुद्धा म्हणजे अरे बापरे असं झालं. पण काय यंग टू ओल्ड म्हणजे काय, तर 4 फ्लॅशबॅकचे सीन्स असायचे. त्याच्यात हलवा खिलारे येऊ वगैरे वगैरे. मुलं लहान असतात. मेनली असायचा तो नंतरचाच असायचा. बरोबर. त्यामुळे ते एक हे होतं. बरं, स्क्रिप्ट असं नसायचंच, म्हणजे आम्हाला स्क्रिप्ट असं दिलंच जायचं नाही. ते तर सेटवर इव्हॉल्व व्हायचं ना, म्हणजे 80s जे मला साधारण स्टोरी ही स्टोरी आहे बाबा, स्क्रिप्ट नाही, सेट पे मिले. पण ते मग नंतर मी विचारायचं सुद्धा सोडून दिलं होतं. एकदा अगदी सुरुवातीला मला वाटतं पहिलीच होती माझी ती कमर्शियल फिल्म. त्याच्यामध्ये जितेंद्र, माझा मुलगा, नंतर दुसरी एक मुलगी असते आणि एक म्हणजे 3 मुलं मला. जितेंद्र सर्वात मोठा, त्याची धाकटी बहीण आणि आणखी एक त्याचा भाऊ, आणि अमरीश पुरी ते हे असतात, पण ही इज नॉट अराउंड. ओके. आणि मी लहानाचं मोठं करते मुलांना. हा मुलगा आर्मीत जातो वगैरे वगैरे वगैरे. आणि मद्रासमध्ये आमचं शूट असायचं, तर तिथं अशी मोठी हवेली वगैरे होती. तर आता विचार करायची सवय ना, की एवढी मोठी हवेली आहे, हा मेजर म्हणतोय, अगदी मेजर कर्नल सुद्धा नाही, मेजरच हा आर्मीमध्ये आहे. तर ही आणि मी या मुलांना बापापासून, म्हणजे तेव्हा फ्लॅशबॅकमध्ये बाप ट्रेटर आहे म्हणून मी त्याला जायला सांगते. ओके. आणि मी मुलांना वाढवते. म्हणजे ऍक्च्युअली किती स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे. आणि म्हटलं एवढी मोठी हवेली आणि मेजरची एवढी मोठी हवेली, म्हणजे असं झालं होतं मला. मग नंतर मग हे मी नवरा मेलाय म्हणून सांगते, पण मंगळसूत्र आणि हे गळ्यात असतं. तर ते सुद्धा की
समाजात वावरताना ते असायला पाहिजे वगैरे असं म्हणून ते हं. घातलंय. ठीक आहे. त्याची ही मिळाली मला, लॉजिक मिळालं. हं. म्हटलं मोठ्या घराचं लॉजिक काय आहे? हं. म्हणून मग आमच्या असिस्टंटला मी विचारलं होतं. म्हटलं, "ये सब तो ये तो मेजर है ना, तो कहाँ बडा से घर इतना दिखा. सब इतना बडा घर कैसे है?" वगैरे असं. तर तो काही नाही गप्प बसला. हं. निघून गेला. म्हटलं हे काय ह्याच्याकडे उत्तर नाहीये. हं. जाऊ दे आपण बघूया. अर्ध्या तासाने परत आला. "नहीं जी वो ना स्टोरी में नहीं आता है." म्हटलं हवेली का आहे ते वो नाही आता है बरं. स्टोरीमध्ये. म्हटलं बरं ठीक आहे. ओके. हवेली आहे. तर आहे. मग त्याच्यानंतर मी प्रश्न विचारायचंच सोडून दिलं होतं हं. अक्षरशः. हं. की नाही हे असं आहे का? ओके. हे असं आहे. हं. असं आहे का? ओके. तसं बट इट करते. मस्ट बी सो फ्रस्ट्रेटिंग ना? म्हणजे मला असं वाटायला लागलं होतं शेवटी, की अरे मला किती गुडी-गुडी आईचे रोल देताय. मला काहीतरी खाष्ट रोल द्या. खाष्ट आईचा रोल तरी द्या कमीत कमी. काहीतरी वेगळं हो, असं. काहीतरी वेगळं करायला मिळेल. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये जेव्हा मला चालबाजबद्दल विचारलं आय वॉज म्हणजे आहाहा! मजा येणार आहे. असं झालं याह, होतं आय कॅन मला. इमॅजिन. ओके. ग्रेट. एनिवे हं. तर तसं हे झालं आणि मग अ, तेव्हा तशा माझ्या पॅरलल फिल्म्स चाललेलं. सायमल्टेनियसली चालू होत्याच. हो. म्हणजे पार्टी सुद्धा त्याच हो. वेळेला आली वगैरे सगळं त्या फिल्म्स चालू होत्या. पण त्या फिल्म्समध्ये सुद्धा आम्हाला व्यवस्थित म्हणजे त्यामुळे मला असं लक्षात आलं, की कोणाकडे स्क्रिप्ट मागायचं आणि कोणाकडे नाही मागायचं. हां. हे डिमार्केशन करता यायला डिमार्केशन लागलं. करता आलं मला. हां, इथून स्क्रिप्ट मिळेल आपल्याला. इथं व्यवस्थित काम करायचं हं. किंवा त्यांनी स्क्रिप्ट दिलं. अरे वाह! स्क्रिप्ट दिलं. हां, हं. म्हणजे आपल्याला काहीतरी काहीतरी करता आहे. येईल. त्यामुळे तिथं म्हणजे तो तसं म्हणजे डील करायला सुरुवात केली मी. पण त्याच्यानंतर जेव्हा म्हणजे ह्या सगळ्या त्यावेळेसच्या आपण सो कॉल्ड आपण म्हणतो पॅरलल फिल्म्स. हं. पॅरलल फिल्म्स म्हणजे गुड फिल्म्स और बॅड फिल्म्स एवढंच खरं फिल्म्स खरं. असतात. हो, आय नो. पण पण तरी आपण त्यावेळेला त्याला ते त्यावेळेला डिमार्केशन ते खूप स्ट्राँग डिमार्केशन होतं. होतं. हं. त्यामुळे तर तसं ते डिमार्केशन झालं. पण दोन्हीकडे मला काम करायला मिळत होतं. हं. सो कुठे काय कसं एक्स्पेक्टेशन असेल, हं. तसं जसं कमर्शियल असून सुद्धा महेश भट बरोबर काम करताना जी मी एनर्जी लावेन किंवा जे हो. मी माझं लॉजिक किंवा हे लावेन, तसं इतरांच्या बरोबर काम करताना नाही लावता यायचं बरोबर मला. आहे. साहजिक आहे. सो ते हळू शिकत गेले मी हं. त्याच्यामध्ये, की कोणाबरोबर काय, कसं हं. करायचं. आणि मग त्याच्यानंतर मग अ, तेव्हा आपल्याला आठवत असेल तर आपल्याला या पॅरलल फिल्म्स कुठे पाहायलाच मिळायच्या नाहीत. नाही. फेस्टिव्हल्समध्ये जे फेस्टिव्हल्समध्ये किंवा तुमचे ग्रुप्स होते. नाही संडेला दूरदर्शनवर. हां, पण त्यासुद्धा कधी-कधी पाहायला मिळायच्या, हो, कधी-कधी कधी-कधी नाहीच. नाही. हो. हं. म्हणजे बरोबर. बऱ्याच अशा फिल्म्स होत्या त्या मग आपली मंडळं असायची. हो, चित्रपट मंडळ. चित्रपट मंडळ वगैरे तशा असायची. तर त्याच्यामध्ये मग घाईघाईने हां, इथे मिळतंय. चला, चला राइट. धावपळ हो. धावाधाव करत पाहायला जायचं. पण त्याच्यानंतर जेव्हा हे दूरदर्शन किंवा हे चॅनल्स आले, त्याच्यानंतर एक्सपोजर वाढलं. हं. हं. आणि एक्सपोजर वाढल्यामुळे आपल्याला आपण कुठे आहोत हे कळायला लागलं. राइट. तोपर्यंत नवीन पिढी तयार झाली होती. हं. म्हणजे तेव्हा जे स्ट्रगलर्स होते, म्हणजे हं. मी जेव्हा सुरुवातीला काम केलं सईद मिर्झा. हो. तर सईद मिर्झा, सुधीर मिश्रा. मिश्रा, विधू विनोद होता. अशी ती ते लोकं होते तेव्हा. तर ते नुकतेच एफ-टी-आयमधून बाहेर पडलेले. हं. त्यामुळे ते पण स्ट्रगलर्स होते. आम्ही सुद्धा तसेच हं. होतो. पण मग त्यांनी तो मीन वे काढायला सुरुवात केली, की चांगल्या फिल्म्स पण तरी कमर्शियल. राइट. हं. अशा फिल्म्स त्यांनी करायला सुरुवात केली. सो थोडा-थोडा तसा इम्प्रूव्ह होत गेला. हं. बरं ही सगळी मुलं फेस्टिव्हल्समध्ये असायची, वेगवेगळ्या फिल्म्स पाहायची. हो. त्यामुळे आपण कुठे आहोत, राइट. हे कळायला सुरुवात झाली होती. आणि त्यामुळे मग तो थोडंसं ट्रान्सफॉर्मेशन तिथं येत गेलं. हं. आणि एकदा तुम्हाला स्क्रीन मिळतोय किंवा व्ह्युअरशिप मिळतीये म्हटल्यानंतर मग तो मीन वे काढायला सुरुवात केली. बरोबर. हं. त्यामुळे मग तो दर्जा तिकडून हा झाला. टेक्निक्स सुद्धा तशीच बदलली. मग राइट. कमर्शियलमध्ये नुसतीच टेक्निक्स यायला सुरुवात झाली. हं.
आय नो. या. त्याच्यामध्ये तुम्हाला काही मिळत नाही, पण तरी सुद्धा छान वाटतं पाहायला. अशा कमर्शियलच्या फिल्म्स चालू झाल्या आणि इकडे ऑन दी अदर हँड चांगल्या फिल्म्स आणि तरी सुद्धा कमर्शियल असणार. याही अशा सुरू झालं. अशा. म्हणजे ते एक ट्रान्सफॉर्मेशन संबंध ह्याच्यामध्ये झालेलं होतं. करेक्ट. आणि आता ओ-टी-टीमुळे तर आणखीनच म्हणजे लोकांना कामं मिळायला पण सुरुवात झालेली आहे. राइट. खूप कामं मिळतायत आणि खूप हे होतंय. पण थोडासा कुठेतरी आपण लूज करतोय की काय? म्हणजे जे आपल्याला सुजातामध्ये किंवा ह्याच्यामध्ये बिमल रॉयंच्याकडून जे मिळत होतं आपल्याला किंवा ऋषिकेश मुखर्जींच्याकडून मिळत होतं, ते आता आपल्याला मिळतंय का? असा थोडासा प्रश्न पडायला सुरुवात म्हणजे झालेली आहे. डेप्थ कमी डेप्थ होत कमी चालली आहे. असं असं मला वाटतं. आय मे बी रॉंग. पण तरी सुद्धा ते ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि आता कदाचित हे टेक्निक्स बाजूला ठेवून काहीतरी अर्थपूर्ण करायचं म्हणून सुद्धा सुरुवात होईल. आय एम होपफुल अबाउट इट. सो एम आय. आणि एव्हरीबडी हू लव्ह सिनेमा शुड बी होपफुल अबाउट इट. आणि माझा जो दुसरा प्रश्न होता की स्त्रियांबद्दलचा ॲटिट्यूड इंडस्ट्रीमधला ओव्हरऑल त्याच्यामध्ये काही ट्रान्सफॉर्मेशन जाणवतंय का? तो जरा अवघड आहे, कारण अवघड एवढ्यासाठी आहे, मी गेली बरीच वर्ष मी कमर्शियलमध्ये नाही करत आहे. कारण टेलिव्हिजन वगैरे चालू झाल्यापासून टीव्ही सिरियल्स आणि ह्याच्यामध्ये मग तो एक डिफरन्स पडायला लागला. अरे वो टीव्ही का है, उसको मत लो वगैरे असा डेट्स का प्रॉब्लेम होता है वगैरे अशी सुरुवात झाली होती. मे बी त्याच्यामुळे असेल. नंतर मग मला जे टाइपकास्ट करून ठेवलं होतं आईच्या रोलसाठी, मग ते आईच्या रोलसाठी यंग मदर वगैरे असं आल्यानंतर मग आमची ओल्ड मदर आउट झाली. पण तरी सुद्धा चांगल्या फिल्म्स केल्या मी त्याच्यानंतर, जसं मुन्नाबाई एमबीबीएस वगैरे मध्ये. पण तरी सुद्धा तो थोडासा, त्यामुळे मी तशी बाजूला आहे. कमर्शियल फिल्म्सच्या पासून तशी दूर आहे मी. करेक्ट. सो मला एक्झॅक्टली तसं सांगता येणार नाही. पण तरी काही ॲक्ट्रेसेस ज्या आहेत त्यांच्यामुळे हिरोईन बेस्ड किंवा फिमेल बेस्ड अशा स्टोरीज सुद्धा येत आहेत आता. त्यामुळे आणि अशा आहेत, चांगल्या आहेत आपल्याकडे ॲक्ट्रेसेस. नक्कीच. त्यामुळे त्या पण येत आहेत. म्हणजे अगदीच वाईट परिस्थिती अगदीच बाहुली म्हणून आता वापरत नाहीयेत. राईट. सो दॅट इज अ पॉझिटिव्ह चेंज. दॅट इज पॉझिटिव्ह चेंज. खरं आता तुम्ही म्हणालात त्याच्यावरून मला आता विचारावंसं वाटतंय की त्याच्यावरून मला आता असं विचारावंसं वाटतंय की 27व्या-28व्या वर्षी तुम्ही वयस्कर स्त्रीची भूमिका केली. सारांशमध्ये यंग टू ओल्ड असं नव्हतं ट्रान्झिशन. ते ओल्डच हे होतं. सो असं आता या वयाच्या या टप्प्यावर आल्यावर असं कधी-कधी वाटतं का की अरे मला आत्ता जो अनुभव माझ्या गाठीशी आहे, आत्ता जर हा रोल मिळाला तर मी हा अजून अशा पद्धतीने करीन, असं कधीही येतं का मनात? नाही, म्हणजे मी अजून सुद्धा सारांश पाहिला ना, तरी मला असं कुठे कमी असं वाटत नाही अजून. मे बी दॅट माइट बी डिरेक्टर्स कॉन्ट्रिब्युशन, मे बी, ऑर ती ज्या पद्धतीने आम्ही फिल्म केली, ज्या फर्वरनी आम्ही फिल्म केली, तर ते असेल कदाचित. कारण त्यावेळेस मला आठवतंय काही आम्ही कोणीही आपला हे नसेल, शॉट नसेल, तर आम्ही मेकअप रूममध्ये जाऊन कोणीच बसलो नाही. एकदा सेटवर आलो की आम्ही सेटवर, पॅकअप झाल्यानंतर आम्ही मेकअप रूममध्ये जायचो. त्यामुळे एकमेकांचं हे पाहणं, नंतर सूचना देणं, कोणाला काही वाटायचं नाही आम्हाला. राईट. सूचना दिल्या तरी सुद्धा. म्हणजे ते पाहिल्यानंतर असं वाटतं की नाही, त्यावेळेस ते बरोबर केलं होतं मी. राईट. आणि मे बी म्हणजे मला असं कधी-कधी वाटतं की तुमच्याच एजचा रोल करताना
स्क्रिप्टमध्ये तसं हे नसेल तर थोडीशी रिस्ट्रिक्शन्स येऊ शकतात. हां, बरोबर. राइट. करेक्ट. समजा मी आता मोर दॅन 70. हं, 70ला म्हणजे मला आता खाली बसता येत नाही, हं. पटकन उठता येत नाही. तिथं तसं नव्हतं. बरोबर. हो, हो. त्यामुळे करेक्ट. सुद्धा कारण त्या कदाचित तो मूव्हमेंट करताना मूव्हमेंट ते करताना मग ते आणता येत होतं. म्हणजे हं, मला आठवते जेव्हा गांधीमध्ये बर्निंग इंग्लिश क्लॉथ हं. तो जो सीन होता, त्याच्यात पहिल्यांदा कस्तुरबा एक 2 वाक्य बोलतात, त्या उठतात आणि मग गांधी येऊन बसतात आणि तर ते उठताना मी अ, असा गुडघ्याला आधार देऊन मी उठले होते हं. राइट. आणि ते नोट केलं होतं सरीचंदनी. हां. दॅट्स गुड असं म्हणाले पण होते तेव्हा. हां. ओके. आणि तेव्हा मी किती होते? 27. 7 राइट. सो आय इमॅजिन्ड की 40ला या बाईला थोडासा त्रास सुरुवात झाला असेल, हो. पण एज दाखवायला मला तो एक आधार मिळाला. हो, हो. मी त्यावेळेस खरंच 45शी असते, तर मी विचार पण केला नसता त्याचा. हो, बरोबर. यू वुल्ड की हॅव नाही जस्ट मला उठता येतंय. हां. करेक्ट. यू नो मे बी त्याच्यामध्ये थोडासा म्हणजे आता तू विचारलंस म्हणून हे माझं लाऊड थिंकिंगच चाललेलं आहे खरं आत्ता. हं, हं. की तेव्हा मी खरंच जेव्हा ह्याची असते, त्या एजची असते, तर कदाचित नाही हे मला येतंय, मग मी असं कशाला? वय हं. दाखवण्यासाठी मला ते करायला लागलं बरोबर. आणि ते अप्रिशिएट शेड होतं. झालं. राइट, राइट, राइट. ना त्यामुळे थोडासा तो फरक पडतो. म्हणजे परवाच्या दिवशी कुठल्यातरी एका नाटकामध्ये सुरुवातीला मला असं वाटलं होतं, की नाही ह्या माणसाला घेतलेला आहे ना, ह्याच्यापेक्षा थोडंसं वयस्कर माणूस याच्यात घ्यायला पाहिजे होता. पण जेव्हा पूर्ण नाटक पाहिलं, तेव्हा नंतर समजलं नाही, ह्याला घेतलं हेच याला घेतलं बरोबर हे आहे. बरोबर आहे. हां, हां. यू नो त्यांनी करेक्ट. नंतरचे सीन्स ज्या पद्धतीने केले, म्हणजे हं, थोडासा यंगिश म्हणजे हं. त्याच्यामध्ये तो फरक होता, की व्हेरिएशन टू होतं. अँड फ्रो, टू अँड फ्रो हो. असं चाललेलं होतं. हं, हं. तर बरोबर. त्याच्यामुळे नाही बरोबर केलं. यू ओके. नो सो याह! हा फरक थोडासा पडतो. हं, आय हं. थिंक सो. याह! डेफिनिटली. त्यामुळे वन शुड ॲक्सेप्ट की चल ठीक आहे. पण अगदीच लहान असताना कारण अ, 27 वर्षाची असताना 27 वर्षाचं सुद्धा होतं. समजा असं झालं असतं, की कस्तुरबा फक्त 50च्या पुढे दाखवल्या असत्या हं. आणि मला घेतलं असतं. तर ते तर ते बरोबर बरोबर नसतं नसतं वाटलं. वाटलं. बरोबर. हो, खरं आहे. यू नो याह! तर असं कुठेतरी असं मला आत्ता जाणवतंय, की राइट. थोडंसं तुमच्या वयाच्या पेक्षा जास्त वय दाखवण्यासाठी तुम्ही यंग असायची मे गरज बी आहे. गरज आहे. हं, किंवा त्यावेळेस रिस्ट्रिक्शन्स येतातच. हं, हं. मग खाली बसणं, उठणं, सगळ्याच मग बाबतीत येऊ ते शकतं. ते कॉम्प्रोमाईज होतं. हं. खरं आहे. ते कधी-कधी मग कॉम्प्रोमाईज झाल्यानंतर हे खाली बसून असतं तर बरं झालं असतं. असं असं वाटतं. वाटतं ट्रू. आणि मला ते नाही करता आलं. हं. रोहिणीताई आता पुढे काय प्लॅन्स आहेत? ॲक्टिंग. अर्थात. पण म्हणजे नवीन सिनेमा इन द पाइपलाईन, नाटक काय असं सिनेमा एक आम्हाला? आहे, पण तो अजून ठरायचा आहे. म्हणजे मला एक हं. आलेली आहे. छान आहे. त्याची गोष्ट मला आवडलेली आहे. त्यामुळे अ, होईल तो आणि तो अ, परफेक्टली केला गेला तर इट माइट बी अ व्हेरी गुड फिल्म. ओके. चांगली आहे ती फिल्म. गुड. पण ते अजून इन द बोलण्याच्याच पाइपलाईन. स्वरूपात आहे. ओके. आणि मे बी आय एम डूइंग अ गुजराती प्ले. ओह! वॉव! ओके. याह! म्हणजे तुम्ही कन्नडा केलेला आहे. कानडी प्ले एक केलेला आहे प्ले कासरवल्लींचा. नाही, प्ले मी नाही, फिल्म्स फिल्म्स केल्यात. केल्यात. हां. मी सगळ्या साउथ इंडियन फिल्म्स केलेल्या आहेत. हं. मी 2 कन्नडा फिल्म्स केलेल्या आहेत, 2 मल्याळम केल्या आहेत, 3 तमिळ केल्या आहेत आणि एक 15 एक असतील तेलुगू फिल्म्स केलेल्या माय आहेत. गॉड! आणि आता गुजराती. आणि गुजराती नाटक तर माझं आहे आता असंच काहीतरी 12वं वगैरे नाटक असेल. कारण मी ओके. 82 पासनं तुम्ही करतीये. करताय. राइट. ॲक्चुअली त्याची गंमतच झाली. आम्ही लपंडाव करत होतो. माझा दुसरा हं. कमर्शियल प्ले. हं. तर त्यावेळेस अरविंद ठक्कर ह्याला आले होते डायरेक्शनसाठी आले होते. तर तेव्हा ते म्हणाले होते, "रोहिणी, मैं तुम्हें गुजराती में ले जाऊंगा." हं. म्हटलं, "मला गुजराती येत नाही. तुम्ही काय?"
नेताय मला काही येत नाही. नाही, नाही मैं ले जाऊंगा आणि ते खरंच आले एक दिवस नाटक घेऊन. हं, हं, म्हटलं, "पण मला नाही येत." "मैं सिखाता हूँ ना." हं. असं म्हणून त्यांनी सुरुवात केली. बरं त्याची गंमतच झाली. मला तेव्हा ना समहाऊ मला गुजराती लिपी वाचता यायची. अर्थ ओके. कळायचा नाही. बरं. पण लिपी वाचता यायची. हं, त्याची सुद्धा एक गंमत झालेली होती माझी, हं, की माझ्या व्हॉलीबॉलच्या टीमबरोबर कॉलेजमध्ये असताना आम्ही अहमदाबादला गेलो होतो. हं. आणि तेव्हा कोका-कोला हे होतं आणि कोका-कोलाची तेव्हा जाहिरात अशी सबंध लाल बोर्ड आणि डायगोनली असं कोका-कोला कोला. असं लिहिलेलं असायचं. हं, तेवढीच जाहिरात होती ती. हं. तर मी वाचलं, हे डोडाडोला काय लिहिलंय? होतं असं, ड, असं आणि ड असं. आणि आणि एक एक रेघ रेघ असते. असते. ती रेघ इतकी छोटी होती, तर डोडाडोला. म्हटलं हे काय आहे डोडाडोला कोका-कोलाच्या ऐवजी? मग मी कोणाला तरी विचारलं. ते म्हणाले, "नाही, तो असा ड काढतात आणि त्याच्यामध्ये अशी एक रेघ रेघ दिली, देतात. की तो क को असतो." असतो. अच्छा. मग मला ती सवय लागली. कुठे दिसतोय, क कुठे दिसतोय अशी. ओके. आणि मग काही मुळाक्षर आहेत ती एक सारखीच आहेत. सारखीच आहेत. हो. फक्त वरती आपण मराठीला वरती रेघ देतो. ती हे देत देत नाहीत नाहीत. हो. गुजरातीमध्ये. आणि मग ख कुठला, तो ख वेगळा आहे, वेगळा आहे. अगदी. तो मग हो. हे झालं आणि मी वडाळ्याला राहायची तेव्हा आमच्या लॉन्ड्रीमधून कपडे बांधून यायचे ते गुजराती गुजरातीमध्ये पेपरमध्ये. गुजराती पेपरमध्ये असं बांधून असायचे. तुम्ही ते पेपर त्यामुळे वाचायचा? नाही मी हेडलाईन्स वाचायची मग त्याच्या म्हणजे त्यामुळे तशी मला साधारण सवय होती. सवय होती. हं. तर तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं. म्हटलं, "नाही मी मला म्हटलं" त्यांनी विचारलं मला, "मराठी में लिख के दें क्या?" म्हटलं, "नको मराठीमध्ये नाही. तुम्ही मला गुजरातीमध्येच लिहून द्या. फक्त टाइप करून द्या मला. हां. मला हसताना. हँडरायटिंग मला जमणार नाही. कारण प्रत्येकाचं वेगळं असतं हं, हँडरायटिंग. म्हटलं, "हँडरायटिंगमध्ये नको. तुम्ही मला टाइप करून द्या." म्हटलं, हं, "तुमचं जे असेल" हं. तेव्हा स्टेन्सिल्स वगैरे अशी हो, असायची. हो. तर ते टाइप करून द्या मला. माझं पहिल्या नाटकापासून गुजराती स्क्रिप्ट मी वाचते. मी मराठीमध्ये माय कधीच वाचलं नाहीये. गॉड! पण सुरुवातीला असं व्हायचं, मी वाक्याची सुरुवात गुजरातीमधून आणि आणि शेवटी है. मराठी. छेच्या ऐवजी हिंदी नाही बोलायचंय. छेच्या ऐवजी छेच है है. यायचं. हं. आणि मग हळू मग त्यामुळे मग सुरुवातीला 2 वाक्यामध्ये थोडासा पॉज हां, आणि हां. आणि गंमत अशी व्हायची त्या शब्दाने सुरू होणारं वाक्य ते आपण पाठ म्हणायचो. तो शब्द माझा मिस झाला, तर की माझी वाक्य मिस. वाक्य बरोबर. हे साहजिक. व्हायचं. त्यामुळे आय कॅन मला पहिला इमॅजिन. शब्द काय आहे? तू बोलत असताना मी माझी वाक्य आठवतीये. पहिला शब्द काय आहे? असं सुरुवातीला व्हायचं. बापरे! मला आपल्याला व्याकरण नसेल तर आपल्याला फॉर्म करता येत नाहीत नाही. हो. सेंटेन्सेस. त्यामुळे एखादं सेंटेन्स चुकलं, तर किस फॉर्म करता यायचं नाही मला. बरोबर. हा शब्द इथं नव्हता. मग मग मी कशी म्हणू की मग ते वाक्य होईल. हां. तर ते सुरुवातीला नाही यायचं. त्यामुळे इतके मध्ये-मध्ये असे पॉजेस जायचे माझे. हं. पण व्यवस्थित मग ते बोलायला लागले. नंतर मग मला हळू ते अ, व्याकरण अजून सुद्धा खूप समजतं असं नाही मी म्हणणार. हं. मला भाषण द्यायला सांगितलं, मला गुजरातीत भाषण देता येत नाही. पण ओके. बोलल्याचं कळतं. कळतं. हं. काही जाडे-जाडे शब्द असतात ते आपल्याला कळतच नाही. कळतात. हं. म्हणजे दुसऱ्या भाषेतले कळत कळत नाहीत. नाहीत. जरी बरोबर. बोलीभाषा आपण बोलत असलो तरी सुद्धा. तर तसे माझे गुजरातीचे हे झालेले आहेत बरेच. सो सर्व त्यामुळे भाषांमध्ये आता भोजपुरी राहिलाय हां. हो, भोजपुरी भोजपुरी, राहिलंय, बंगाली. बंगाली राहिलंय. बरं, मी काय म्हणते रोहिणीताई, आता ना आपण शेवटच्या सेगमेंटला आलेलो आहोत हां. हां. ज्याचं नाव आहे सा न विवी. हं, हं. तर पूर्वी जसे पोस्टकार्ड यायचे, तसं जर एक आत्ता तुम्हाला पोस्टकार्ड दिलं हं, आणि म्हटलं, की तुम्हाला ज्या व्यक्तीला लिहायचंय फ्रॉम पास्ट, प्रेझेंट, फ्युचर जे हं, कोणी असेल, हं, त्याला तुम्ही पत्र लिहा. तर हं. तुम्ही कोणाला लिहाल आणि काय लिहाल? आह, मी ना माझ्या आईला लिहीन पत्र. बरं. ओके. झालं असं, माझी आई 80 साली जानेवारीमध्ये गेली ओके. आणि ती गेल्यानंतर 6 महिन्यांनी जुलैमध्ये मला गांधीचं ह्याचं अवॉर्ड मिळाला. नाही. अं, स्क्रीन टेस्टसाठी मला ओह! गांधीचं बोलावणं आलं. ओके.
त्यामुळे एकतर माझी आई मी अगदी 3री मध्ये असताना तिची हौस कदाचित असेल किंवा तिची हौस म्हणून तिने मला डान्सच्या क्लासला घातलं होतं. हं. नृत्याच्या क्लासला घातलं होतं. आणि तेव्हापासून माझी अगदी तशी सुरुवात झाली, की हं. तेव्हा नाच करायची. "हे रोहिणी नाच करते. रोहिणी करून दाखव," की लागली रोहिणी लागली करायला. रोहिणी. आणि ते अप्रिसिएशन मिळालं, की बरं वाटायचं ते असं. त्या डान्समुळे मला पहिलं माझं बालनाट्य मिळालं. हं, हं. बालनाट्यामध्ये सुद्धा पहिल्यांदी 3 वेगवेगळ्या 3 अंकांमध्ये 3 डान्सेस होते माझे. हं. ते झाले. मग मग त्याच नाटकामध्ये मी नंतर राजकन्याचं पण मेन रोल करायला लागले. ओके. मग तिथून माझी नाटकाची सुरुवात झाली. अ, नंतर पहिलं मला रौप्य पदक मिळालं ते सुंदर मी होणार. माझ्या वडिलांनीच डायरेक्ट केलेलं. हं. त्याची सुद्धा तसं पाहायला गेलं तर इन्स्टिगेशन आईनी केलं होतं. ओके. कारण तेव्हा अ, माझे वडील थोडेसे भिडस्त, की हं. आपल्याच मुलीला दिला दिला. चान्स हां. वगैरे असं कोणी म्हणायला नको. तर त्यांना बेबी राजेसाठी कोणी मिळत नव्हती. हं. आणि दररोज रिहर्सलहून यायचे आणखीन म्हणायचे, "कोणी नाही मिळालं, कोणी नाही मिळालं, अजून नाही मिळत आहे." मग एकदा आईनेच सांगितलं, "आता कराल का रोहिणीला जरा ट्राय?" असं म्हणून. मग एक दिवस त्यांनी मला सांगितलं, "मी घेऊन जातोय तुला, नीट वाच. मी 8 दिवस वाट पाहीन. तुझं नसेल बरोबर होत, तर मी तुला नाही म्हणून सांगणार. 8 दिवस मला दे." म्हटलं, "बरं." 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 झाले. बाबा काही बोलायलाच तयार नाही. मी आपली चालली आहे रिहर्सलला. आईला सांगितलं, म्हटलं, "आई, बाबा अजून काही सांगत नाहीत मला घेतलं किंवा नाही ते नाही ते." त्यामुळे "तू गप्प बस आणि कर काम." हं. आणि मग मी ते बेबी राजाचं काम केलं. ते रौप्य पदक पहिल्यांदा मिळालं मला. वॉव! पहिलं. ओके. हं. सो त्याच्यानंतर म्हणजे आई माझी हौशीच. खूप हौशी होती आणि मी नाटकात काम करतीये, आणखीन हे करतीये, संपूर्णपणे सपोर्ट होता तिचा. हं. म्हणजे तसा वडिलांचा सुद्धा होताच म्हणजे बरोबर. एक हं. पण आईचं कौतुक खूप होतं. हं. त्यामुळे म्हणजे हौस ज्याला आपण हौस म्हणतो, की म्हणतो, की हां. रोहिणीने हे केलं, रोहिणीने हे केलं. हं. इतकं छान काम केलं, अमुक केलं आणि खूप कौतुक होतं तिला. त्यामुळे तिने माझं हे पाहिलं नाहीये. हं. हं. राइट. म्हणून. सो व्हॉट विल यू से टू हर? अं, तुझ्याचमुळे फक्त. वाह! शॉर्ट अँड स्वीट आणि इट स्टिल सम्स अप. जे काही सांगायचं ते सगळं आलं त्याच्यामध्ये. इट इज सो ब्युटिफुल. ग्रेट. म्हणजे रोहिणीताई. त्याच्यानंतर हं. ही मी नेहमी म्हणते तिघं जणं म्हणजे माझे वडील, अ, माझे गुरु इब्राहिम मलकाजी आणि जयदेव. हो. हो. हे तिघं जणं माझे भक्कम खांब होते बरोबर. संबंध करिअरमध्ये. पण तो जो माझ्यामध्ये इंजेक्ट केला, केला. तो आईने केला. किती छान. ग्रेट. रोहिणीताई, आज ना खरं मला इतकं असं भरून येतंय ना, अँड धिस इज अ रिअल फॅन मोमेंट फॉर हं. मी. कारण आमच्या घरी ना ते तुमचे साकरुणीच्या दौऱ्याचे फोटो आहेत. तुम्ही नगरच्या हो. घरी सगळेजण बसलेला आहात. माझे आजोबा हो. पण आहेत, हे पण हं. आहेत आणि तेव्हा आम्ही मुंबईत होतो. म्हणजे हां. त्याच्यामुळे आम्ही तिथे नव्हतो. हो, आणि मी हो. जसं म्हटलं तसं चालबाज वॉज माय फेव्हरेट फिल्म. तर त्याच्यामुळे मी अशी इतकी एक्साइटेड होते. थोडंसं दडपण पण आलं होतं. म्हणजे मी आईला विचारत होते, "आई, काय विचारू मी रोहिणीताईंना वगैरे?" ती म्हणाली, "काही नाही, तू गप्पा मार, त्याला मजा येणार आहे." सो तशीच खूप मजा आलेली आहे. आणि आपले जवळ-जवळ 71 प्लॅटफॉर्म्सवर हा जातो. ओके. YouTubeवर तर हं. जातोच, पण हं. 71 ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर पण आपला हा ओके. शो जातो. हां. सो आय एम शुअर की जिथे-जिथे मराठी रसिक आहेत, त्यांना सगळ्यांना खूप मजा येणार आहे. कारण आज असं मला वाटतं, हं. आय कॅन बी रॉंग, की जरा वेगळ्या आपल्या गप्पा नेहमीपेक्षा हो. झालेल्या आहेत. कारण मी तुमचे काही इंटरव्ह्यूज बघितले, हं. तर ते तसं बोलायचं नाही असं मी नाही. ठरवलेलं होतं. पण मी परत एकदा थँक यू सो मच. तुम्ही वेळ थँक यू. काढून इथे आलात आणि आमच्या सगळ्यांशी गप्पा मारल्यात त्याच्यासाठी. थँक थँक यू. यू. थँक यू.